नमस्कार मित्रांनो, आर.एस. अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपल्याला रायगड जिल्ह्यातील धरणांच्या वरती जो काही प्रश्न आहे, ते प्रश्न आपल्याला बघायचे आहेत. आता बाकीच्या जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं आहे, की तुम्ही अशाच पद्धतीने अभ्यास करायचा आहे. तुमची ज्या वेळेला जाहिरात येणार आहे, त्यावेळेला तुम्हाला सुद्धा अशा पद्धतीचे प्रश्न दिले जातील. आणि दुसरी गोष्ट, की जे विद्यार्थी आपल्या चॅनलवरती नवीन असेल, त्यांनी आपले चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा. आणि कमेंट बॉक्स जवळ जे हाईपचं बटन आहे, त्या हाईपचं बटन दाबायला विसरू नका. त्यानंतर तुम्ही ज्या तालुक्यातून हा व्हिडिओ बघत आहे, रायगड जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांच्यासाठी, की त्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या तालुक्यातून बघत आहे, ते कमेंट बॉक्समध्ये निश्चितपणे सांगायचं आहे. कारण त्यामुळं रायगड जिल्ह्यामध्ये एकूण किती विद्यार्थी या परीक्षेची तयारी करत आहेत, ते आपल्या लक्षात येतं. तुमच्या तालुक्यामध्ये किती कॉम्पिटिशन आहे, हे तुमच्या लक्षात येईल. तुमच्या गावामध्ये किती कॉम्पिटिशन आहे, हे तुमच्या लक्षात येईल. आणि त्या पद्धतीने तुम्हाला अभ्यास करणं सोपं जाईल. त्यामुळे तुम्ही एकदा कमेंट बॉक्समध्ये रायगड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यातून हा व्हिडिओ बघत आहे, ते निश्चितपणे सांगा. तर जास्त वेळ न लावता आपण आजच्या प्रश्नांना सुरुवात करूया. आणखी दुसरी एक गोष्ट, ज्यांना आपली बॅच घ्यायची आहे, त्यांनी आपला नंबर आहे 97 30 61 32 37 या नंबरवरती मला कॉल मेसेज करायचा आहे. तुम्हाला त्या ठिकाणी बॅचची माहिती दिली जाईल. अतिशय माफक फीमध्ये ही बॅच उपलब्ध आहे. त्यामध्ये तुम्हाला एक ई बुक वगैरे दिलं जातं. आणि या अगोदरचा आपला रिझल्ट बघा, की हिंगोली असेल, बीड असेल, जालना पोलीस पाटील असेल, याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आपले विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत. तुम्हाला पोलीस पाटलांचं सिलेक्शन होईपर्यंत कुठलीही अडचण कोणत्याही टप्प्यावरती आली, तरी आपण चांगल्या पद्धतीने तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. त्यामुळे अतिशय माफक फीमध्ये हा कोर्स तुमच्यासाठी उपलब्ध आहे. ज्यांना कोणाला घ्यायचा असेल, त्यांनी हा जो नंबर दिलेला आहे, या नंबरवरती मला WhatsApp मेसेज करू शकता. आणि दुसरी गोष्ट, जे विद्यार्थी आपले सिलेक्ट झालेले आहेत, त्यांचे अभिप्राय जर तुम्हाला बघायचे असतील, तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. कमेंट बॉक्समध्ये सुद्धा टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. तिथं जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉइन करून त्या विद्यार्थ्यांचे अभिप्राय बघू शकता. जे सिलेक्ट झालेले विद्यार्थी आहेत, ते बघू शकता आणि मग त्यानंतर तुम्ही ठरवू शकता, की बॅचला ॲडमिशन घ्यायचं आहे किंवा घ्यायचं नाही. तर जास्त वेळ न लावता आपण आता प्रश्नांना सुरुवात करू. बघा मित्रांनो, पहिला प्रश्न आहे, रायगड जिल्ह्यातील हेतवणे धरण कोणत्या नदीवर बांधले आहे? कुंडलिका, भोगेश्वरी, पाताळगंगा, सावित्री. आता एक गोष्ट लक्षात घ्या, की मी कोल्हापूर जिल्ह्यामधून आहे. रायगड जिल्ह्याचे प्रश्न मला बनवावे लागतात. हे प्रश्न बनवत असताना अनेक सोर्स मला वापरावे लागतात. तर काही सोर्स जर चुकीचे निघाले, तर एखादा प्रश्न चुकू शकतो. 99.99% आपण दिलेले प्रश्न चुकीचे नसतात. परंतु एखादा जर प्रश्न चुकीचा वाटला, समजा रायगड जिल्ह्यामध्ये एखादा विद्यार्थी या हेतवणी धरणाच्या आसपास राहत असेल आणि त्याला जर वाटलं, की हेतवणी धरण हे अमुक एका नदीवरती नाही, तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, की हा प्रश्न सर तुमचा चुकलेला आहे. या प्रश्नाचं उत्तर हे आहे. हे धरण जे आहे ते या नदीवरती आहे. तर पुढच्या वेळेला मित्रांनो, आपण ते जे उत्तर आहे ते करेक्शन करून तुम्हाला देणार आहे. पेपरला जायच्या अगोदरपर्यंत आपण तुमच्या सोबत असणार आहे. कुठल्याही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला चुकीचे दिले जाणार नाही. ज्यावेळेस पेपर तुमच्या समोर येईल, त्यावेळेला अ, जेवढे काही जिल्हाविशेषचे प्रश्न असतील, त्यातला एकही प्रश्न तुमचा चुकणार नाही. 65 ते 70 प्लस मार्क्स या ठिकाणी तुम्हाला मिळवून देण्याची जबाबदारी ही माझी आहे. तर बघा, कुंडलिका, भोगेश्वरी, पाताळगंगा, सावित्री. तर याचं उत्तर आहे भोगेश्वरी नदीवरती हे हेतवणे धरण आहे. त्यानंतर बघा, हेतवणे धरण कोणत्या तालुक्यात आहे? खालापूर, रोहा, पेन, महाड. तर याचं योग्य उत्तर आहे पेन. हेतवणे धरणाचा प्रकार कोणता आहे? गुरुत्वाकर्षण धरण, मातीचे धरण, कमानी धरण, बट्रेस धरण. तर याचं योग्य उत्तर आहे मातीचे धरण. हेतवणे धरण कशा पद्धतीचं आहे? मातीचं धरण आहे. त्यालाच अर्थफिल असं म्हटलं जातं. समजा मातीचे शब्द नसेल आणि अर्थफिल असेल, तर तुम्हाला अर्थफिल उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर बघा, हेतवणे धरणाचे उद्घाटन कोणत्या वर्षी झाले? 1998, 1999, 2000, 2002. तर याचं उत्तर आहे 2000 ला हेतवणे धरणाचं उद्घाटन झालेलं आहे. प्रश्न क्रमांक 5, हेतवणे धरणाची मालकी कोणाकडे आहे? नवी मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र शासन, सिडको, एम-आय-डी-सी. त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र शासन. पुढचा प्रश्न आहे, हेतवणे धरणाचा प्रमुख उद्देश कोणता आहे? जलविद्युत निर्मिती, सिंचन व पाणी पुरवठा, नौकानयन, मत्स्यपालन. तर याचं उत्तर आहे सिंचन व पाणी पुरवठा. प्रश्न क्रमांक 7, मोरबे धरण कोणत्या नदीवरती बांधले आहे? कुंडलिका, धावरी, भोगेश्वरी, आंबा. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, धावरी.
मोरबे धरण कोणत्या तालुक्यात आहे? पेन, खालापूर, रोहा, अलिबाग. तर खालापूर तालुक्यामध्ये हे मोरबे धरण आहे. आता रायगड जिल्ह्यामध्ये जी काही धरणं आहेत, मोरबे, वेतवणे वगैरे ही नावं तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. जर तुम्हाला प्रश्न विचारला, की खालीलपैकी कोणते धरण रायगड जिल्ह्यात नाही, तर ते तुम्हाला नावं माहीत असणं आवश्यक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. मोरबे धरणाचा प्रकार कोणता आहे? मातीचे धरण, गुरुत्वाकर्षण धरण, कमानी धरण, रॉकफिल धरण. तर गुरुत्वाकर्षण धरण या प्रकारामध्ये हे मोरबे धरण मोडते. मोरबे धरणाची मालकी कोणाकडे आहे? महाराष्ट्र शासन, सिडको, नवी मुंबई महानगरपालिका आणि एम-आय-डी-सी. तर याचं उत्तर आहे नवी मुंबई महानगरपालिका. हेतवणे धरण कोणत्या प्रकारच्या धरणामध्ये मोडते? काँक्रीट ग्रॅव्हिटी, अर्थफिल मातीचे, आर्च, रॉकफिल. तर आत्ताच आपण बघितलं होतं की अर्थफिल म्हणजे मातीचे धरण प्रकारामध्ये मोडते. मोरबे धरण हे कोणत्या प्रकारचे धरण आहे? हे सुद्धा आपण बघितलेलं आहे की ग्रॅव्हिटी किंवा ज्याला आपण गुरुत्वाकर्षण म्हणतो. लक्षात ठेवा, गुरुत्वाकर्षण असा शब्द येऊ दे किंवा ग्रॅव्हिटी शब्द आला तरी तुम्हाला हेच लिहायचं आहे. दोन्हीपैकी एक जे काही असेल तुमच्या उत्तरपत्रिकेमध्ये सॉरी प्रश्नपत्रिकेमध्ये त्याचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. हेतवणे धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? पुणे, रायगड, ठाणे, रत्नागिरी. तर याचं उत्तर आहे रायगड. आता अशा पद्धतीचा प्रश्न विचारला गेला म्हणून मी तुम्हाला सांगितले की रायगड जिल्ह्यामध्ये जी काही धरणं आपण घेतलेली आहेत, त्या धरणांची नावं तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. त्यानंतर बघा, मोरबे धरणाचा मुख्य जलस्रोत कोणता आहे? कुंडलिका, धावरी, उल्हास, पाताळगंगा. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, धावरी. हेतवणे धरण कोणत्या नदीवर आहे? भोगेश्वरी, सावित्री, अंबा, कुंडलिका. हे आपण मगाशी बघितलेलं आहे की हेतवणे धरण जे आहे ते भोगेश्वरी नदीवर आहे. किंवा जर उलट प्रश्न विचारला की भोगेश्वरी धरणावरती भोगेश्वरी नदीवरती कोणतं धरण आहे? तर हेतवणे धरण असणार आहे. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न. 26वा प्रश्न बघण्याच्या अगोदर मित्रांनो, तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करून ठेवा. आणि नोटिफिकेशनची जी बेल आहे, बेल आयकॉन ते प्रेस करून ठेवा म्हणजे तुम्हाला वेळच्या वेळी व्हिडिओची नोटिफिकेशन येत जाईल. मोरबे धरण कोणत्या तालुक्यात आहे? महाड, खालापूर, पेण, श्रीवर्धन. तर या ठिकाणी खालापूर तालुक्यामध्ये मोरबे धरण आहे. हेतवणे धरणाचा मुख्य उपयोग काय आहे? जलसिंचन आणि पाणी पुरवठा मगाशी बघितलेला आहे. मोरबे धरणाचा प्रमुख उपयोग काय? जलविद्युत, पिण्याचा पाणी पुरवठा, सिंचन, पर्यटन. तर पिण्याच्या पाणी पुरवठ्यासाठी मोरबे धरणाचा उपयोग होतो. हेतवणे धरण पूर्ण झालेले वर्ष कोणते? 1998, 1999, 2000, 2002. तर 2000 मध्ये हेतवणे धरण पूर्ण झालेलं आहे. मोरबे धरण पूर्ण झालेले वर्ष कोणते? 2004, 2005, 2006, 2007. याचं उत्तर आहे 2006. हेतवणे धरणाचा पाणी पुरवठा मुख्यतः कोणत्या भागाला होतो? नाशिक, नवी मुंबई परिसर, नागपूर, पुणे. तर नवी मुंबई परिसरला या ठिकाणी हेतवणे धरणाचा पाणी पुरवठा होतो. मोरबे धरणाचा पाणी पुरवठा कोणत्या संस्थेद्वारे नियंत्रित केला जातो? सिडको, एम-आय-डी-सी, पी-डब्ल्यू-डी, नगर परिषद. तर याचं उत्तर आहे सिडको. विरा जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदी प्रणालीशी संबंधित आहे? कुंडलिका, गोदावरी, कृष्णा, तापी. तर याचं उत्तर आहे कुंडलिका. विरा प्रकल्प कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे? बंदर, जलविद्युत, सिंचन, पर्यटन. तर याचं उत्तर आहे जलविद्युत. मित्रांनो, ही जर पीडीएफ तुम्हाला हवी असेल तर हा जो माझा नंबर दिलेला आहे 9730613237 या नंबरवरती तुम्ही मला मेसेज करायचा आहे. तुम्हाला पीडीएफ मिळून जाणार आहे. रायगड जिल्ह्यातील प्रमुख पाणी पुरवठा धरण कोणते? मोरबे, उजनी, कोयना, जायकवाडी. तर मोरबे हे रायगड जिल्ह्यातील प्रमुख पाणी पुरवठा धरण आहे. हेतवणे धरणाची साठवण क्षमता साधारण किती आहे? 150 दशलक्ष घनमीटर, 350 दशलक्ष घनमीटर, 1500 दशलक्ष घनमीटर, 50 दशलक्ष घनमीटर. तर उत्तर आहे 150 दशलक्ष घनमीटर. मोरबे धरणाची प्रमुख जलसाठा क्षमता कोणत्या प्रकारची आहे? लहान, मध्यम, मोठी, अतिशय लहान. तर उत्तर आहे मोठी. हेतवणे धरण कोणत्या संस्थेच्या नियंत्रणाखाली आहे? महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग, सिडको, एम-आय-डी-सी, नगर परिषद. तर महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग. मोरबे धरण कोणत्या प्रकल्पाचा भाग आहे? मुंबई पाणीपुरवठा योजना, नवी मुंबई पाणीपुरवठा योजना, कोकण सिंचन योजना, कृष्णा खोरे योजना. तर मुंबई पाणीपुरवठा योजना, सॉरी, नवी मुंबई पाणीपुरवठा योजना.
हेतवणे धरण कोणत्या खोऱ्यात येते? गोदावरी, कुंडलिका, तापी, कृष्णा. याचं उत्तर आहे कुंडलिका नदीच्या खोऱ्यामध्ये हेतवणे धरण येतं. मोरबे धरण कोणत्या नदी खोऱ्यात येते? उल्हास खोरे, धावरी खोरे, सावित्री खोरे, पाताळगंगा खोरे. तर धावरी खोऱ्यामध्ये मोरबे धरण येतं. आता लक्षात ठेवा मित्रांनो, कोणत्या नदीवरती धरण आहे आणि कोणत्या नदी खोऱ्यात आहे, हे प्रश्न वेगवेगळे आहेत. लक्षात ठेवायचं आहे. हेतवणे धरणाचा प्रकार कोणत्या श्रेणीत मोडतो? मोठे धरण, मध्यम धरण, लहान धरण, मिनी धरण, तर मध्यम धरण. मोरबे धरणातून कोणत्या शहराला मुख्य पाणी पुरवठा होतो? पुणे, नवी मुंबई, नाशिक, नागपूर, तर नवी मुंबईला. हेतवणे धरणाच्या परिसरातील प्रमुख तालुका कोणता आहे? महाड, पेण, खोपोली, अलिबाग. याचे उत्तर आहे पेण. मोरबे धरणाजवळील प्रमुख ठिकाण कोणते? चौक, महाड, पनवेल, माणगाव, तर उत्तर आहे चौक. विरा जलविद्युत प्रकल्प कोणत्या कंपनीशी संबंधित आहे? एनटीपीसी, टाटा पॉवर, एनएचपीसी, तर उत्तर आहे टाटा पॉवर. विरा प्रकल्प कोणत्या उद्देशासाठी वापरला जातो? सिंचन, वीज निर्मिती, पाणी पुरवठा, पर्यटन, तर वीज निर्मितीसाठी वापरला जातो. हेतवणे धरण कोणत्या क्षेत्रासाठी अत्यंत महत्वाचे आहे? कोकण औद्योगिक क्षेत्र, नवी मुंबई पाणी पुरवठा क्षेत्र, विदर्भ सिंचन क्षेत्र, मराठवाडा, तर नवी मुंबई पाणी पुरवठा क्षेत्र. मोरबे धरणाचा मुख्य लाभ कोणत्या संस्थेला होतो? सिडको, एमएसआरटीसी, पीडब्ल्यूडी, एमपीएससी, तर याचं उत्तर आहे सिडको. शेवटचा प्रश्न आहे, रायगड जिल्ह्यातील धरणापैकी कोणते धरण जलविद्युत निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे? मोरबे, हेतवणे, भिरा, सर्व. तर भिरा जलविद्युत प्रकल्प आपल्या सर्वांना माहिती आहे. तर अशा पद्धतीनं आपण हे 50 प्रश्न या ठिकाणी बघितलेले आहेत. जरी पीडीएफ तुम्हाला हवे असेल तर मला माझा जो नंबर आहे त्या नंबरवरती मला मेसेज करा WhatsAppला. तिथं तुम्हाला या ठिकाणी ती पीडीएफ मिळून जाईल. जर व्हिडिओ चांगला वाटला असेल, लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा. धन्यवाद.